अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या, अज्ञानाच्या गर्तेतून ज्ञानाच्या शिखराकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाला शिक्षण म्हणजेच एज्युकेशन म्हणतात. जगात असे अनेक दिवस साजरे होतात, पण जो दिन भविष्याच्या इमारतीचा पाया रचणाऱ्या मूल्यांचे स्मरण करून देतो तो दिवस खऱ्या अर्थाने वंदनीय ठरतो. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला परमब्रह्म मानले आहे आणि याच ज्ञानाच्या प्रकाशाने देशोदेशी कीर्ती मिळवून देणाऱ्या एका महान युगपुरुषाच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करतो. हा केवळ एक शासकीय उत्सव नव्हे, तर तो प्रत्येक भारतीयाच्या मनात शिक्षणाचे महत्त्व रुजवणारा आणि शिक्षणाला जीवनध्येय मानण्याचा संकल्प करणारा एक ज्ञानयज्ञ आहे. ज्ञानाची ही परंपरा आणि त्याचे महत्त्व भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. नमस्कार मंडळी, ऐका हो एका या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. ऐका हो एका या मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण राष्ट्रीय शिक्षण दिनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणजेच नॅशनल एज्युकेशन डे दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि महान स्वातंत्र्य सैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद हे एक महान विद्वान, कवी, पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी केवळ शिक्षणाचा प्रसारच केला नाही, तर आधुनिक भारताच्या शिक्षण प्रणालीचा पाया रचला. भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IITs, विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच AICTE यांच्यासारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे मत होते की कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. शिक्षण हे राष्ट्राच्या प्रगतीचे साधन आहे, या त्यांच्या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यातून शिक्षणाचे महत्त्व आणि मौलाना आझाद यांचे योगदान लोकांपर्यंत पोहोचवले जाते. शिक्षण हा केवळ साक्षरतेचा आकडा नाही, तर तो मानवी संस्कारांचा आणि विचारांचा विशाल सागर आहे. व्यक्तिगत स्तरावर शिक्षणामुळे व्यक्तीला ज्ञान, कौशल्ये, आत्मविश्वास आणि चांगले वाईट ओळखण्याची क्षमता मिळते. शिक्षणामुळे रोजगार आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, ज्यामुळे व्यक्ती सन्मानाने जीवन जगू शकते. राष्ट्रीय स्तरावर शिक्षण हे सामाजिक समता, लोकशाहीचे बळकटीकरण आणि वैज्ञानिक प्रगती यांचा आधारस्तंभ आहे. शिक्षित नागरिक जबाबदार निर्णय घेतात, अंधश्रद्धा आणि रूढींना दूर सारतात आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर नेतात. ज्या राष्ट्रात प्रत्येक नागरिक सुशिक्षित असतो, ते राष्ट्र विकासाच्या शिखरावर पोहोचते. शिक्षणानेच मानवी भांडवलाची म्हणजेच ह्युमन कॅपिटलची निर्मिती होते, जे कोणत्याही अर्थव्यवस्थेचे खरे सामर्थ्य असते. दुर्दैवाने जगातील अनेक राष्ट्रे शिक्षणाचे हे महत्त्व ओळखू शकले नाहीत किंवा त्यांनी या मूलभूत हक्काकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ज्या राष्ट्रात शिक्षणाला दुय्यम स्थान दिले जाते, तिथे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधोगती अटळ आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून आपण पाकिस्तानकडे पाहू शकतो. शिक्षणाच्या अभावामुळे या देशात अंधश्रद्धा, कट्टरतावाद आणि सामाजिक असमतोलही वाढीस लागला आहे. शिक्षणाचा अभाव सामाजिक सलोख्यासाठी धोकादायक ठरतो. धार्मिक आणि जातीय विद्वेष वाढतो, महिलांवरील अत्याचार वाढतात आणि अंधश्रद्धा व रूढीवादी विचार समाजात खोलवर रुजतात. अल्पशिक्षित लोकसंख्या उच्च कुशल कामगारांची कमतरता निर्माण करते. यामुळे देशाची उत्पादकता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी आणि आर्थिक वाढीचा दर मंदावतो. बेरोजगारी आणि दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर पसरते, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येते. शिक्षणापासून वंचित असलेले नागरिक लोकशाही प्रक्रियेत प्रभावीपणे सहभागी होऊ शकत नाहीत. ते चुकीच्या आणि भ्रष्ट नेत्यांना निवडून देतात, ज्यामुळे अस्थिर राजकीय वातावरण निर्माण होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा राष्ट्रांची प्रतिमा डागाळते आणि त्यांना विकासाच्या संधींपासून वंचित राहावे लागते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.